आता तू काय बनवणार आहेस पहिल्यांदा? सब्जी पुलाव. सब्जी पुलाव. सब्जी साहित्य सांगतोस काय काय? ही कोबी आहे, हा भात आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. ओके, मीठ घालूनच शिजवलेलं आहे. हां, मीठ घालून. ओके. त्यानंतर हा शिजवलेला फ्लॉवर आहे, मटार आहे, गाजर आहे, बेबीकॉर्न आहे, मिरपूड आहे, बटर आहे, कोथिंबीर, दालचिनी पूड, जिरं आणि मीठ. साहित्य बदलायचं जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला तुला एक विचारायचं आहे की सारे ग म प हा तुझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट आहे, बरोबर आहे? या टर्निंग पॉईंटमध्ये किंवा सारे ग म प मध्ये तुला एखादं असं गाणं आठवतं की ते बसवायला खूप वेळ लागला, असं बऱ्याच वेळा होतं? अशी बरीच गाणी होती ॲक्च्युली. काय सांग? हो, कारण पहिली गोष्ट म्हणजे एक तर हिंदी गाण्यांची अजिबातच सवय नव्हती, त्यामुळे सगळ्यात प्रॉब्लेम आला तो हिंदी गाण्यांमध्ये. मग कुठलं गाणं तुला आठवतंय आता हिंदी? मला ए मेरी जोहरा जबी मी गायलो होतो तेव्हा ते बसवताना प्रॉब्लेम आला, कारण त्याची एक्सप्रेशन्स तेव्हा माहितीच नव्हती. आता माहिती आहे ना तुला? हां, आता थोडी थोडी जरा थोडासा वय त्यामुळे मेरी जोहरा जबी वगैरे असं तू गाऊ शकतो. ओके, म्हण बघू. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान चेहऱ्यावर चेहऱ्यावर मेरी असं थोडंसं असं यायला गाण्यांची ॲक्च्युली सवय नाही आहे त्यामुळे. अच्छा, तू गात बसत नाही का? नाही, गात वगैरे नाही, तो काय असेल ते तुकडा. बरं, ठीक आहे. आपण आता हे बघितलं, इथे हे काय तापत ठेवलेस तू, आता काय करायचं आपल्याला? आपल्याला पहिल्यांदा बटर घालायचं, साजूक तूप त्यात घालायचं, त्यामध्ये जिरं घालायचं, त्यानंतर सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. आपण हे शिजवून घेतलंय ना ऑलरेडी? हां, फक्त गाजर आणि बेबीकॉर्न शिजवलेलं नाहीये, कारण ते पटकन. गाजर घातलं, हे काय म्हणायचं? कोबी घातलं, फ्लॉवर पण शिजवून घेतलं ना? हां, फ्लॉवर शिजवून घेतलं. आता आपल्याला ते बाकी उरलेल्या भाज्या शिजवून घ्यायच्या. त्याच्यात आपण मिरपूड आणि दालचिनी पूड घालून घेऊया आणि चवीनुसार थोडं मीठ आपण अंदाज घेऊन घालायचं, कारण भातामध्ये आपण ऑलरेडी घातलेलं आहे. हां, आता हे ह्याच्यावर थोडा वेळ आपण मंद आचेवर झाकण ठेवूया. किती वेळ लागेल साधारण याला? एक अंदाज घेऊन 1-2-3 मिनटं. 2-3 मिनटंच लागेल का? बरं, ह्या सगळ्या टीममध्ये ही तुमची जी सारेगमपची टोटल जी टीम होती, काय लिटिल चॅम्प्स, ही लिटिल चॅम्प्स अजूनही कधी गेट टुगेदर करता का तुम्ही वर्षाचं? हो, तसं म्हणजे भेटणं होत नाही, पण आम्ही त्या दिवशी एकमेकांना फोन करतो. पण अजून भेटणं कसं होतं की एक सलग 2-3 प्रोग्राम्स एकत्र असतील तर आम्ही 2-3 दिवस सलग म्हणजे एकमेकांबरोबरच असतो. बरोबर. त्यामुळे तशी अशी स्पेशली सेपरेटली भेटण्याची वेळ अशी येत नाही. तर माझं असं तेच म्हणणं की तुम्ही असं स्वतः वर्षाला भेटायला, आपण वर्षभरात काय काय शिकलो नवीन, गप्पा टप्पा त्याही व्हायला पाहिजे. नवीन काय शिकलो, अजून नवीन काय शिकता येईल. त्याच्यावर आमच्यात म्युझिकल गप्पा पण खूप होतात. झालं? हो, ते झालं. राईस घालायचं. हां, आता ह्याच्यात राईस घालायचं. हे ढवळलं की झालंच. हो, एकदा फक्त वाफ काढायची. डन. हे आपल्या जवळजवळ काय काय राईस, कुठला राईस? सब्जी पुलाव. सब्जी पुलाव जवळजवळ झालेला आहे. फक्त याच्यावर कोथिंबीर आहे ना, ती अशी आपण सर्व करताना टाकायची. हां, आणि मग खाऊन टाकायचं बघा. कळलं काय? पण कसं आहे, तुम्हाला स्वतःला बनवायला लागेल. हे आता आम्ही खाणार आहोत. तुम्हाला स्वतःला तुमच्या घरी बनवायला लागेल, आणि बनवायचं असेल तर लिहून घ्यायला लागेल. साहित्य काय, कृती काय, लिहून घ्या. साहित्य आणि कृती. सब्जी पुलाव बनवण्याकरता लागणारं साहित्य: चिरलेला कोबी, भात, उकडलेला फ्लॉवर, उकडलेला हिरवा वाटाणा, चिरलेलं गाजर, बेबीकॉर्न, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, दालचिनी पूड, साजूक तूप, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप वितळल्यानंतर त्यामध्ये जिरं, उकडलेला हिरवा वाटाणा, बेबीकॉर्न, चिरलेलं गाजर, कोबी आणि फ्लॉवर घालून नीट परतून घ्यावं. सर्व मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये काळी मिरी पूड, दालचिनी पूड आणि मीठ घालून एक वाफ काढावी. वाफवल्यानंतर त्यामध्ये भात घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. मिश्रणाला एक वाफ काढून कोथिंबीरीची सजावट करून सब्जी पुलाव सर्व्ह करावा.